श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। शुभ दुपार तुम्हा सगळ्यांना। कसे आहात तुम्ही सगळे? आशा व्यक्त करते स्वस्थ असाल, मस्त असाल, स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल आणि दुर्गा मातेच्या सेवेमध्ये रममाण असाल। बोला दुर्गा माते की जय, अंबे माते की जय, जय भवानी। तर आजच्या व्हिडिओमध्ये उद्या दुर्गाष्टमी, सगळ्यात महत्त्वाचा, सगळ्यात मोठा दिवस, नवरात्रीतला सगळ्यात मोठा दिवस म्हणून ओळखला जाणारा दुर्गाष्टमीचा दिवस। या दिवशी आपल्याला काही सेवा, काही उपाय करायचे आहेत जे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। सगळ्यात प्रथम म्हणजे उद्या सकाळी सगळ्या स्त्रियांनी लवकर उठायचे आहे। ब्रह्ममुहूर्तावर उठून तुम्हाला डोक्यावरून स्नान करून, आता उद्या मला वाटते गुरुवार आहे, डोक्यावरून स्नान नका करू, उद्या गुरुवार असल्यामुळे डोक्यावरून स्नान न करता सुद्धा तुम्हाला सेवा करायची आहे। ती म्हणजे सगळ्यात आधी आंघोळ करायची स्वच्छ। आंघोळ केल्यानंतर घरातलं सगळं आवरायचं, उंबरा स्वच्छ धुवायचा। उंबरा स्वच्छ धुतला की दरवाजा स्वच्छ पुसून घ्यायचा। दरवाजावर तुम्हाला स्वस्तिक काढून घ्यायचं आहे। उंबऱ्याला हळदी कुंकू लावून पूजा, एक दिवा लावायचा आहे। आणि त्यानंतर तुम्हाला उद्या दरवाजावर दुर्गाष्टमीला 64 योगिनी यंत्र जे आपल्या केंद्रामध्ये मिळते, शेजारी तुम्हाला फोटो देते, 64 योगिनी यंत्र हे आपल्या केंद्रामध्ये मिळते। केंद्रामध्ये जर नसेल, स्टॉक आउट झालेलं असेल तर आपल्या धार्मिक पुस्तकांची जी दुकानं असतात, जिथे सगळ्या वस्तू मिळतात, तिथे तुम्हाला ते मिळून जाईल। 64 योगिनी यंत्र हे दुर्गाष्टमीलाच लावायचे असते। ते तुमच्या दरवाजाला उद्या नक्की लावा, खूप चांगला फरक पडतो। वास्तुदोष, घरात येणाऱ्या नकारात्मकता, कटकटी, भांडणे हे सगळं संपण्यास मदत होते आणि तुमच्या घरामध्ये सुख, शांती, समृद्धी नांदते। 64 योगिनी यंत्राचे खूप महत्त्व आहे। त्याच्यावर मंत्र आहेत, आकडे आहेत, जे तुमच्या घराचे संरक्षण, म्हणजे घराचा ओरा जो असतो तुमच्या, एक तुमच्या प्रत्येकाच्या भोवती आणि तुमच्या घराभोवती एक संरक्षण कवच तयार होते 64 योगिनी यंत्रामुळे आणि त्याच्यावर असलेल्या मंत्रामुळे। तर सगळ्यात पहिली सेवा तुम्हाला 64 योगिनी यंत्र तुमच्या दरवाजावर लावायचे आहे। आता याचा उपयोग काय? तर याचा उपयोग म्हणजे आपल्याकडे येणारी प्रत्येक व्यक्ती आपल्याकडे चांगली नजर घेऊनच येते का? नाही, मला तर वाटतं 10 लोकातले 2 लोक येत असतील की तुमचं सगळं चांगलं व्हावं आणि तुमचं सगळं चांगलं होतं आहे यात आम्हाला आनंद आहे। 8 लोक अशी आहेत जी तुमचं कसं काय चांगलं होतंय आणि आम्हीच कसं काय मागं आहोत अशी लोक मानणारे आहेत। त्या 8 लोकांसाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे। 64 योगिनी यंत्र तुम्हाला उद्याच्या दिवशी अगदी आवर्जून लावायचं आहे। आजच आणून ठेवा। धार्मिक पुस्तकांच्या दुकानामध्ये हे तुम्हाला सहज उपलब्ध होईल आणि जर जवळपास केंद्र असेल तर केंद्रामध्ये तर हे तुम्हाला अगदी 100% मिळून जाईल। तर तुम्हाला ते आणायचं आहे। त्याची देवापुढे आधी ठेवून पाण्याने थोडासा गंगाजल असेल तर शिंपडायचं, अन्यथा स्वच्छ पाणी शिंपडायचं, स्वच्छ पुसून घ्यायचं, त्याला हळदी कुंकू लावायचं, अक्षता वाहायच्या आणि त्यानंतर ते समोर ठेवून तुम्हाला एक माळ ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाई विच्छे आणि 11 माळी श्री स्वामी समर्थ या जपाच्या करायच्या आहेत। आणि तुम्हाला सारामृताचे 7 अध्याय किंवा 3 अध्याय वाचायचे आहेत। आणि त्यानंतर 64 योगिनी यंत्र उजव्या हातामध्ये घेऊन तुमच्या सगळ्या मनोकामना घराबाबतीच्या, की आमच्या घरावर कोणतेही इडापिडा येऊ नयेत किंवा घरावर कुठलेही संकट येऊ नयेत, या ज्या काही इच्छा आहेत त्या सगळ्या इच्छा बोलून दाखवायच्या आहेत। आणि घरावर ते तुम्हाला सेलो टेपनी लावायचे आहे। तांब्याचं असेल तर तुम्हाला ते स्क्रूनी लावावं लागेल आणि जे लॅमिनेशनचं मिळतं ते तुम्हाला सहजच लावता येईल दरवाजावर सेलो टेपनी। मात्र दरवाजा स्वच्छ ठेवायचा। दर दुर्गाष्टमीला ते काढायचे किंवा दर पौर्णिमेला ते काढायचे, स्वच्छ करायचे, पुन्हा लावायचे। नुसतंच लावलं आहे आणि त्याच्यावर खूप धूळ बसत आहे अशा वेळेस त्या यंत्राचा प्रभाव कमी होतो। पुन्हा पुन्हा काढून तुम्ही ते बदलूही शकता किंवा तुम्ही त्याच्यावर पुन्हा सेवा करून पुन्हा तेच सुद्धा लावू शकता। आता तांब्याचं असेल तर नुसतं स्वच्छ करा, ते काढता येणार नाही। मात्र जर प्लास्टिकचं असेल, लॅमिनेशनचं, तर ते काढून तुम्हाला पुन्हा एकदा सेवा करून, आपण रिचार्ज जसा मोबाईल करतो तसे ते चार्ज करून पुन्हा एकदा लावलेत तर तुम्हाला चांगला फायदा त्याचा बघायला मिळेल। संपूर्ण वास्तुदोष घरातला निघून जाईल। घरातल्या कटकटी, भांडणे, वादविवाद हे सगळं तुमच्या घरातले कमी होईल। प्रयत्न करा, प्रयत्न करायला काही हरकत नाही। या सेवा आहेत, उपाय आहेत, हे केल्याने तुम्हाला हानी तर काही पोहोचणार नाही। कदाचित फायदा नाही झाला तर हानी काही पोहोचणार नाही। तर घरामध्ये सुख शांती लाभेल, आनंद वाटेल आणि तुमच्या आयुष्यामध्ये चांगल्या गोष्टी घडू लागतील। आता दुसरी सेवा काय करायची? अष्टमी आहे, देवीची, कुलदेवीची ओटी तुम्हाला नक्की भरायची आहे। ती कशी भरायची याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आलेला आहे, तरीही थोडक्यात सांगते। साडी खण, जरीची साडी खण
तांदूळ, त्याचप्रमाणे विडा, तांबूल ज्याला म्हणतो ते, त्याचप्रमाणे गजरा, सुपारी, हळकुंड, खारीक, बदाम हे सगळं त्याच्यामध्ये ठेवायचं आहे. शृंगाराचं सामान ठेवायचं आहे आणि घरातल्याच घटासमोर आपल्या छातीशी लावून 3 वेळा छातीशी लावून देवीच्या चरणांना लावून ओटी भरायची आहे. आणि तुम्हाला ती ओटी नंतर स्वतः वापरू शकता किंवा एखाद्या सवाष्णीला घरी आलेला देऊ शकता. ही एक सेवा तुम्हाला उद्या करायची आहे. अष्टमी आहे उद्या. हवन उद्या किंवा परवा हवन तुम्हाला घरच्या घरी नक्की करायचं आहे. त्याचाही व्हिडिओ काल चॅनलवर अपलोड झालेला आहे. घरच्या घरी हवन करून तुम्हाला त्यामध्ये जायफळाचा बळी, आता कोणीतरी म्हटलं काल की जायफळाचे 2 तुकडे होत नाहीत, व्यवस्थित जर त्याच्यावर घाव घातला तर 2 तुकडे होतात. नाही झाले 2 चे 4 झाले, काही हरकत नाही, ते तुम्हाला हवनामध्ये सोडायचे आहेत. मोठ्या हवनामध्ये कोहळा सोडायचा आहे. त्याचाही व्हिडिओ काल आलेला आहे की कोहळा कापायचा, त्याला गुलाल लावायचा आणि देवापुढे ठेवायचा आणि तो एक हवनामध्ये टाकायचा, एक तुमच्या इथे ठेवून दुसऱ्या दिवशी झाडाखाली किंवा पाण्यामध्ये टाकून द्यायचा. अष्टमी आहे. श्रीयंत्रावर कुंकुम अर्चन करायला विसरायचं नाहीये. श्रीयंत्रावर ओम नवारणव मंत्र ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाई विच्छै नमो नमः या मंत्राचा जप करत एक 10 मिनिटं कुंकुम अर्चन करायचं आहे. माळ नसेल तरीच हरकत नाहीये. 108चं 1008 वेळा झालं तरी हरकत नाहीये आणि 108चं 111 वेळा झालं तरी हरकत नाही. 10 मिनिट कुंकुम अर्चन ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाई विच्छै नमो नमः. मुद्रा अशी पाहिजे, हरिण मुद्रा ज्याला म्हणतो, मृग मुद्रा. हे फक्त बोटं वापरायची नाहीत, ही बाकीची बोटं वापरली तरी चालतात. कुंकुम अर्चन तुम्हाला करायचे आहे. कुंकुम अर्चनची सेवा न चुकता उद्या करा. ज्यांना 8 दिवस काहीच करायला जमले नाही त्यांनी दुर्गा सप्तशतीचे पारायण करायचे आहे. दुर्गा सप्तशतीचे पारायण कसे करायचे तर एकाच बैठकीत संपूर्ण ग्रंथ पान नंबर 1 ते पान नंबर शेवटपर्यंत दुर्गा सप्तशतीचे पारायण याला म्हणतात. तुपाचा दिवा, उदबत्ती, धूप, दीप सगळं लावायचं आणि तुमचा काय जो असेल तो संकल्प बोलायचा आणि दुर्गा सप्तशतीचे पारायण करायचे. अत्यंत सुंदर असा पारायणाचा तुम्हाला परिणाम बघायला मिळेल. त्याच्या प्रत्येक अध्यायाचा वेगळा लाभ आपल्याला होतो. 8 दिवसात तुम्ही काहीच करू शकला नसाल तर किमान ही सेवा करा. दुर्गा सप्तशतीचं पारायण केल्याने घरामध्ये सुख, समृद्धी, शांती, ऐश्वर्य, आरोग्य सगळं काही तुम्हाला मिळेल. कारण त्यामध्ये स्पष्ट लिहिलंय की कुठला अध्याय कशासाठी आहे. त्यामुळे तो आवर्जून उद्या तुम्हाला करायचा आहे. ज्यांना ऑफिशियल आहेत, ज्यांना वेळ नाही, त्यांनी दुर्गा सप्तशतीच्या ऐवजी सिद्ध कुंजिका स्तोत्र किंवा सिद्ध कुंजिका स्तोत्राचे 11 वेळा पठण करा. 10 मिनिटं लागतील. 11 वेळा आवर्जून तुम्ही त्याचे पठण करा. त्याचा तुम्हाला खूप लाभ होईल. आता उद्या दुर्गाष्टमी आहे. अजून एक सेवा तुम्हाला जाता जाता सांगते. 8 लवंगा घ्यायच्या आहेत. 8 दिवसाच्या 8 लवंगा घ्यायच्या आहेत. 8 लवंगा घेऊन तुम्हाला प्रत्येक लवंग वाहताना ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाई विच्छै ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाई विच्छै तुमच्या घटाच्या इथे त्या व्हायच्या आहेत. त्यानंतर 9वी दिवशी या तुम्हाला काढायच्या आहेत आणि त्याची एक पोटली तयार करायची आहे आणि ही पोटली जी आहे ती तुम्हाला तुमच्या तिजोरीमध्ये ठेवायची आहे. तुम्हाला धनलाभाचे योग जुळून येतील. तुमच्या घरातील पैसा वाढेल, पैसा टिकून राहील. तिजोरी स्वच्छ ठेवा. तिजोरीमध्ये खाली लाल कापड अंतरा आणि त्यानंतर तुम्हाला हे जी पोटली आपण केलेली आहे ती तुम्हाला तिजोरीमध्ये ठेवायची आहे. अष्टमी दिवशी कुमारिकांचं सुद्धा खूप जास्त महत्त्व आहे. कुमारिका 1, 2, 5, 9, 11, 21, 51 जितक्या मिळतील तेवढ्या कुमारिकांना बोलवा, त्यांची पूजा करा, त्यांचे पाय धुवा आणि त्यांना काहीतरी जे आपण म्हणतो ना स्टेशनरीचं सामान किंवा टिकल्या, बांगड्या, पेन, वही, सिस पेन्सिली असं काही ना काही भेट म्हणून द्या. कलर बुक, कलर पेन्सिल, खडू कलरचे असतात ते किंवा मग क्लिप असतील, पट्टे असतील, लिपस्टिक असतील, नेलपेंट असतील, जे मुलांना उपयोगी पडेल, कंपॉस असतील, छोट्या बॅग्स असतील डब्याच्या, अशा वस्तू तुम्ही मुलींना उद्या भेट द्या. मुलींच्या पाय धुवा, मुलींच्या पायावर स्वस्तिक काढा, त्यांना डोकं टेकवून त्यांना दुर्गा मातेचं रूप समजून त्यांना नमस्कार करा आणि त्यानंतर त्यांना प्रत्येकीला भेट द्या. अगदी किमान एक रुमाल जरी दिला तरीही चालेल. पण कुमारिकांचं उद्या जास्त महत्त्व आहे तर कुमारिका पूजन करा. जर तुमच्या आसपास कुमारिका नसतील तर एखाद्या अंगणवाडीत जावा. बघा अंगणवाडीतल्या मुली अगदी छोट्या, निरागस, सुंदर असतात. तिथे जावा. तिथल्या शिक्षकांना सांगा की आम्ही आज दूध सगळ्या मुलींना देणार आहोत किंवा खीर देणार आहोत. तिथेच तयार कराच काय, कारण जरा अंगणवाडीचं कसं असतं की त्यांच्या मुलांची जबाबदारी त्या शिक्षिकेंवर असते. मग तुम्ही घरातनं खीर तयार करून दिलेली त्यांना चालत असेल तर तशी न्या किंवा तिथं नेऊन तयार करा आणि अंगणवाडीतल्या त्या सगळ्या मुलींना, मुलांना सुद्धा, असं नाही की फक्त मुलींना,
तिथे जाऊन मुलींची पूजा करा, हळदी कुंकू लावा, पाय धुवा, त्याच्यावर स्वस्तिक काढा पायावर आणि मुलींना खीर खायला घाला. हा सुद्धा उपाय अत्यंत तुम्हाला पुढे नेणारा आहे. आणि कुमारिकांचं पूजन महिन्यातून एकदा करत जावा. शुक्रवार जेव्हा महिन्यातून एकदा आपण वैभवलक्ष्मीचं व्रत धरतो त्या दिवशी कुमारिका बोलवायच्या, त्यांचं पूजन करायचं, त्यांना गजरे द्यायचे. ज्या घरात कुमारिकांचं पूजन होतं त्या घरात कशाचीही कधीही कमतरता भासत नाही. तर अष्टमी दिवशी काय काय करायचे तुम्हाला नक्कीच समजले असेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. नवी दिशा हे आपलं चॅनल आहे, त्याच्यावरही जावा, त्याही चॅनलला भरपूर प्रेम द्या आणि व्हिडिओला सबस्क्राईब करा, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला शेअर करा. श्री स्वामी समर्थ.